हाय नमस्कार, मी सुनीता. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावा अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर गुरुवार म्हटलं म्हणजे आणि आणखीनच मेन महत्त्वाचं की मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार म्हटला म्हणजे आपल्यासाठी दिवाळी दसऱ्यापेक्षा काही कमी नाही. कारण खरंच ज्या वेळेस आपण मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवाराची पूजा वगैरे आपण करतो त्यावेळेस घरातलं वातावरण इतकं छान आणि प्रसन्न होऊन जातं. तर मला तरी असं वाटतं की मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार म्हणजे दिवाळी दसऱ्यापेक्षा काही कमी नाही आहे आणि तितकाच आनंदाचा दिवस तो माझ्यासाठी असतो. तर पहिला गुरुवार तर माझा झाला नाही, म्हणजे उपवास मी पकडलेला होता, पण आता दुसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला. सगळ्या माझ्या ताईंना मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारांच्या खूप खूप शुभेच्छा. तर हा व्हिडिओ मात्र तुम्हाला दुसऱ्या दिवशी येत आहे. तर असो, गुरुवार म्हटलं म्हणजे आपलं लेपन आलंच. तर आता सुरुवातीला सगळं काही देवघर वगैरे माझं क्लीन करून झालेलं होतं. आजचं जी काही आपली नित्यनियमाची पूजा होती ना, ती आधी करून घेतलेली होती मी आणि त्यानंतर मग आपली लेपनला सुरुवात केलेली होती. आता लेपन करून घेत आहे. सगळे तांबे वगैरे त्यासाठी जे काही साहित्य लागणार होतं सगळं काही घासून वगैरे ठेवलेलं होतं मी. तांब्याचे पितळेचे सगळं. तांबेच जास्त लागतात आम्हाला, नाही तरी कारण मंदिरात वगैरे जाण्यासाठी मग ते रोजच्या रोज तेवढे घासून घ्यावे लागतात. तर आणि आता पूजेचेही सगळं साहित्य जे काही होतं ते क्लीन करून झालेलं आहे आणि मस्त छान असं हळद, गोमूत्र, चंदन पावडर आणि गुलाबजल टाकून आपलं लेपन तयार करून घेतलेलं होतं आणि इतकं छान असं लेपन आज झालेलं होतं. मस्त वाटत होतं, खूप छान. आणि खालच्या साईडला तर आता सवयच होऊन गेलेली आहे. इकडेही उंबरठ्यावर लेपन करून झालं की मग खालीही मी रांगोळी जिथं पाडतो तिकडे ही मस्त छान असं लेपन काढून घेतलेलं आहे आणि आजूबाजूलाही 5 बोटं लावून घेत आहे हळदीची. तर लेपन छान सुकल्यानंतर त्याच्यावरती रांगोळी तर इतकी भारी वाटते, तर कायच सांगू. आज मस्त छान लेपनला झालेलं होतं आणि सुकलंही छान होतं. असं काही मेन महत्त्वाचा दिवस असला किंवा काही आपल्याला पूजा वगैरे करायची असली ना मेन महत्त्वाची, तर कितीही लवकर उठा आवरा तरी थोडाफार उशीर होतच असतो. कारण आज मी खूप जास्त लवकर आवरायचा प्रयत्न केलेला होता की पटापट सकाळीच आपली पूजा जी आहे ती मांडली गेली पाहिजे. पण तरीही थोडाफार काही ना काही मुलांच्या गडबडीमध्ये म्हणा किंवा काही म्हणा आपल्याला थोडाफार उशीर होतो किंवा स्पेशली काही ना काही आपल्याला तयारी जी आहे ती करावीच लागते. त्यासाठी काही काम राहून जातं. तर तेच झालेलं होतं. पण रांगोळी वगैरे सगळं काही व्यवस्थित असं वेळेवर झालेलं होतं आणि सगळंच आवरायचं म्हटलं म्हणजे आपल्याला आरामात 2 ते 3 तास ह्या गोष्टींना लागूनच जातात. सगळं काही तयारी करेपर्यंत, सगळं व्यवस्थित होतंय किंवा नाही हे सगळं आवरेपर्यंत 2-3 तास तरी लागतात. रोजची देवपूजा असली तर मात्र आपल्याला 1 तासामध्ये होऊन जातं, अर्धा 1 तासात संपूर्ण. पण स्पेशल दिवस ज्यावेळेस असेल त्यावेळेस मात्र आपल्या 1.5-2 तास 3 तास आरामात आपल्याला हे सगळं तयारी करत करत निघून जातात. परत अजून घरातलं बरंचसं काही ना काही चालूच असतं, ते सगळं बघणं, ह्या गोष्टी बघणं, त्यामुळे थोडासा उशीर होतो. पण इतकं छान त्यानंतर वातावरण घरातलं होऊन जातं आणि इतकं मस्त वाटत होतं. आज म्हटलं गुरुवार आहे आपला आणि दत्त जयंतीही, दत्त महाराजांचा जन्मदिवस आणि पौर्णिमा ही सगळं काही आलं एकत्रच सगळं. त्याच्यामुळे गुरुवार म्हटलं, पौर्णिमा म्हटली, दत्त महाराजांची जयंती म्हटली म्हटल्यावर आज हे सगळं करणं साहजिकच आहे आणि सगळ्या पूजांना आपल्याला उशीर ही झाला तरी वेळेवर आपली संपूर्ण पूजा ज्या आहेत त्या झाल्याच पाहिजे. कारण काही विशेष जे दिवस असतात त्या दिवशी काही विशेष कामं आपल्याला करणे खूप महत्त्वाचं असतं. तर असं तुमच्याशी बोलता बोलता मस्त छान अशी रांगोळी जी आहे ना ती काढून झालेली होती आणि त्यानंतर मग उंबरठ्याचं लेपन झालेलं होतं. गुरुवारी म्हणा किंवा पौर्णिमेला म्हणा, लेपन आपण आवर्जून आपल्या उंबरठ्यावरती केलंच पाहिजे. पौर्णिमा, अमावस्या ह्या दिवशी ना खूप जास्त भर असतो ह्या गोष्टींचा, त्यामुळे ह्या दिवशी आपण लेपन आवर्जून केलंच पाहिजे. तर असो, किती मस्त छान असं प्रसन्न उंबरठ्यावरती वाटत आहे. उंबरठ्यात जर इतका छान सुशोभित असेल तर घरातलं वातावरण किती छान आणि मस्त होऊन जातं. तर चला, आजची उंबरठ्याची पूजा इथं झालेली होती.
तर बाहेरची संपूर्ण उंबरठ्याची पूजा वगैरे झाल्यानंतर मग आपली पाट मांडण्याची तयारी केलेली होती. तर पाट मांडायच्या आधी खाली इथे स्वस्तिक काढून घेतलेलं आहे. आजूबाजूला 2 रेषा काढून घेतलेल्या आहेत, 2-2 दोघं साईडला, शुभ आणि लाभ. तर आणि त्यानंतर मग हळदी कुंकू लावून तिथे जागेची पूजा करून घेतलेली आहे, स्वस्तिकावरती हळद कुंकू वाहून. आणि मग आता आपला पाट ठेवलेला आहे. तर सुरुवातीला अगोदर तांदळाने इथे मी अष्टदल कमल काढून घेतलेला आहे आणि दिवा प्रज्वलित करून घेणार आहे. सुरुवातीला दिव्याचीच पूजा करणार आहे, कारण पूजा मांडायच्या आधी कुठलीही पूजा असू द्या तर दिवा आधी लावून घेतलेला, तर मग दिवा हा साक्षी असतो आपल्या प्रत्येक गोष्टीचा. तर मग दीप प्रज्वलित करून घेतलेला आहे आणि त्यानंतर मग आपला कलशावरती स्वस्तिक काढून घेणार आहे आणि आजूबाजूला कुंकवानेच 5 रेषा ओढून घेणार आहे, म्हणजे 5 ठिकाणी कलशाची पूजा करून घेणार आहे. आणि त्यानंतर मग कलश जागेवरती ठेवून कलशामध्ये पाणी भरून 1 रुपया सुपारी परत हळद कुंकू लावून कलशाची छान पूजा करून घेणार आहे. आणि त्यानंतर मग पुढची पूजा तर आणि 5 झाडांची पानं वगैरे आणून मग आपल्याला कलशामध्ये ठेवून छान देवी आईचं पूजन आता इथे करून घेणार आहे. सगळ्या ताई अगदी म्हणजे वर्षानुवर्ष हे उपवास चालूच असतात आणि आम्हीही अगदी लहानपणापासूनच या व्रताची इतकी जास्त आवड होती ना. लहान असताना हे आम्ही सकाळीच उठून मस्त छान स्वतःचं सगळं आवरून झाल्यावर मस्त फुलं वगैरे तोडण्यासाठी जायचो आणि फुलं आणून मग देवी मातेची पूजा करायचो आणि तितक्याच आवडीने सगळं काही सजवून वगैरे देवी आईची पूजा जी होती ती करत होतो. तर इथे ना नारळ ठेवलेला आहे आणि त्यावरती मस्त हा छान असा मुखवटा मी आणलेला होता. मागच्या वर्षी मी एक नवीन मुखवटा आणलेला होता आणि आता हा एक आणलेला आहे. आणि आता अशा पद्धतीने देवी आईची पूजा जी आहे ती करून घेणार आहे. ही जी साडी आहे ना देवी आईची, ती मी घरीच शिवलेली आहे आणि ओढणी पण आहे त्याच्यावरची, पण ती जरा छोटी असल्यामुळे मी ती टाकत नाही आणि मला मुखवट्यावरती ना लाल ओढणी टाकलेलीच खूप जास्त आवडते. त्याच्यामुळे मी त्याला जी मॅचिंग होती ना ती ओढणी काही मुखवट्याला लावली नव्हती. आता पुढे लाल ओढणी जी आहे ती लावून घेणार आहे आणि जे काही थोडेफार मस्त छान असे दिसतील असे दागिने जे आहेत ना ते इथं देवी आईला घातले आहेत. आणि त्यानंतर देवी आईची पूजा करायच्या आधी गणपती बाप्पाची पूजा करून घेत आहे आता इथे. आणि मग अशी ओढणी जी आहे ती याच्यावरती टाकलेली आहे देवी आईला. इतकं छान आणि उठून दिसत होतं ना ओढणी आणि ही वेणी घातल्यानंतर देवी आईचं स्वरूप, तर दिवसभर अगदी नजरच हटत नव्हती की सारखं देवी आईकडे बघत राहावं असं वाटत होतं. इतकं रूप जे आहे ना ते खुलून आलेलं होतं आणि मस्त दिसत होतं. तर हळद कुंकू वगैरे लावून आता देवी आईची पूजा करत आहे. आणि माझ्याकडे आपल्या महालक्ष्मीचा हा छोटासा फोटो आहे, जो सुरुवातीपासून मी जेव्हापासून लक्ष्मी व्रत म्हणजे इकडे आल्यानंतर करत आहे तेव्हापासूनचा हा फोटो माझ्याकडे आहे. तर मी दरवर्षी ह्याच फोटोची पूजा करत असते. मोठा फोटो लक्ष्मी मातेचा नाही आहे माझ्याकडे, छोट्याच फोटोची पूजा करते. आणि अशा पद्धतीने छान मस्त सगळं सजवून दुधाचा नैवेद्य दाखवलेला आहे, साखर आणि पाणी ठेवलेलं आहे. आणि सगळं जे काही साहित्य होतं ते व्यवस्थित झाल्यानंतर, सगळी पूजेची मांडणी झाल्यानंतर मग मी इथे रांगोळी काढत आहे. कारण बऱ्याच वेळेला पूजा वगैरे करताना ना निऱ्या वगैरे लागतात, तर मग आपली रांगोळी जी आहे ती पुसली जाते. त्यामुळे सगळी मांडणी संपूर्ण झाल्यानंतरच मग रांगोळी काढते मी, कारण पुसलीही जात नाही आणि तशीच्या तशी राहते. नाही तर मग इकडे तिकडे करण्यामध्ये आधी जर सुरुवातीलाच पाटासमोर रांगोळी काढली तर मग ती पुसली जाते. तर अशी ते पाटासमोर छोटीशी रांगोळी काढलेली आहे. आणि शेवटी मग आपल्या समयांचा मुहूर्त जो होता ना तो आज निघालेला होता. तर दोघं बाजूला या समया खूप छान आणि भारी वाटत होत्या. समयांचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, कुठून घेतले आहेत, काय घेतलेले आहेत, तर सगळं काही डिटेलमध्ये त्या व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. जर कुणाला कल्याणमध्ये ताई राहत असतील, घ्यायच्या असतील तर तुम्ही व्हिडिओ जाऊन बघू शकता. तर कल्याण स्टेशनवरून घेतलेले आहेत. आणि समया लावल्यानंतर जे काही रूप देवी यायचं दिसत होतं किंवा जी काही पूजा दिसत होती ना खूप मस्त वाटत होतं.
तर चला ताईंनो, आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. आजची जी देवी आईचं स्वरूप आहे किंवा आजची जी काही पूजा आहे ती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि तुमची पूजा कशी झाली तेही सांगा. तर चला ताईंनो, मी व्हिडिओचा इथे एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, लाईक केल्यानंतर हाईपचं जे ऑप्शन आहे ना त्याच्यावरती मात्र नक्की क्लिक करा. त्याच्यामुळे व्हिडिओ बऱ्याच जणांपर्यंत रोज येणारे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया पुन्हा आपल्या अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.